रडा ना लोक रडणारले उगं करतसे आम्हाला चांगला पोऱ्याला रडाय राहणार. आणि एक गावनं म्हातारा तसंच होतं. कधी गावमा कीर्तन चाले कीर्तन मा नाही भजन मा नाही कधी रामकृष्ण हरी म्हणा नाही मारुतीरायण मंदिरवर घ्या नाही. आणि तेच म्हातारा स्टँडवर उभं होतं आणि स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर हे हरी आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोताना बोलाव दो के वासती एक बुका मामुका कट्टा म्हणतो. 75 वर्षनी वय मा 75 वर्ष म्हातारा म्हण राहीन तर काका हे धोकेबाज 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 वती रती मला सांगा आई वय मा जर इथला केडा पाडा नाही पहिले कितला पाडेल होते ना. अरे गाणं कसलंही असू दे आप्पासाहेब गाणं कसलंही असू दे बापूसाहेब भाव आपले चांगले असले पाहिजे कसे नाही का. तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरी वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ गई घर छोड़ आ गई मैं घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में प्रभु घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ गई. गाणं कोणतं कराय ना भाव आपला चांगला पाहिजे बरोबर आहे का नाही. कीर्तन मग बसानंतर आपण देवनं भजन म्हणान पाहिजे. आता तरुण भाऊ आडे चांगला कीर्तनले जमेलेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जमायला लागल्यात. पण यासनं बी काही पोरेशनी उपाधी अशी आडे भजन म्हणान सांग का आडे म्हणतात नाही. मग यासली एखादी पोरणी जर का व्हॉट्सअपले ब्लॉक कर मग या पडेल बी तडाना आडे बट्टच आणि पडेल बी तडाना आडे बटीने सांगता या पाखरा आजाद केले तू नाही आजाद कर रे भाऊ तुला पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे अप्पा. तू पाखरूनी पुरं ठरायलेलं होतं तुला फक्त मोबाईलनं रिचार्ज मारण करता दरी ठेवलं होतं पानाट सोडत नाही. हां तिनं पहिलेच ठरवलं होतं मन लगीन निघून द्या वेळ आले वाढायला लावसो असं तू कथा सांग रे ना आजाद केलं तुला. उलट तू ना पाखरू ना लग्न करीन 3 वर्ष मायस ना 1 वर्ष ना पोरग कड्यावर रास आणि चौक मा बटेल रास तिनं 1 वर्ष ना पोऱ्याला सांगत बघ बा मामा कसा बसलाय बघ कत जाय तू ना पाखरा. पाखरासाठी म्हणण्यापेक्षा भाव आपले चांगले ठेवायचे. गाणं कोणचं काय ना आपण लगेच मटेरियल तयार करी ठेवतोस. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते हवाले तेरे ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया हो कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरा नाम कर दिया कान्या दिल तेरा नाम कर दिया. आई बहिण पुरुष मंडळीच ना आता तुम ना बहिणीच तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करस ना पेटान सांग दोर बी लय फिरवो या बहिणीसले बॅडे भजन म्हणान सांगो बाबा आडे म्हणतात नाही आणि लगीन ना गाणं म्हणाला आहे गाई करतात नाही. बरं त्या गाणं काय तुम्हाला जण्याबाईना लिखेल नाही का मीराबाईना लिखेल नाही तुम्हाला लगीन ना गाणं म्हणजे ए कोणी टाकी अंगण मा काढशील गाय दिसू ती काढली कितला का दांगडो आहे ना यंदा शिलगाई देणी राव देव नाही तुमनाकडे म्हणतस ना. पण हां यास ना गाणं ऐकीस ना असा जीव करत काय करून काय नाही केसर ना गाणं ऐकलेत का आपा तुम्ही
मला मटेरियल लागस ना. रडी दाखडू असं माहितीतला करतात चालू आहे ना. आई डायरेक्ट थोडी कपाशी खोसाल चालीन, पहिले वावर तयार करणं पडत. बापरे बाप सत्यानाशी रे भाऊ. आई म्हण तेच उंदा चालू आहे ना. उंडा आहे मग वावर तयार करती राहणू, पाणी पण नका खोशीन मग काय जासू. विठ्ठल 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 विठ्ठल. यास ना गाणं ऐकू एक बी गाणं तर अर्थात ती आपली संस्कृती आपली टिकली पाहिजे नाही का. आपली संस्कृती लगीन मा गाणं म्हणान पाहिजे, पण त्या गाणं म्हणत असताना जिथला जोरमा म्हणतात तिथला जोरमा देवनं भजन बी म्हणत जावं बहिणीस्वन. आठे म्हणा जाऊ का आठे म्हणतात नाही. आणि लगीनना गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. आठे बसेल बाया कमीत कमी 2-3 बाया होतील. बसेल बाया कमीत कमी 2-3 बाया तापस आहे. या 2-3 बाईस ना कितला आवाज यायला पाहता विठो भरूक मै म्हणान टाईमला. हां तुमना आहे ना परिसर मा म्हणतं अख्खा खेळातली माहीत पड जायला पाहिजे तो भजन चाल राही ना बा असं. इथला आवाज पाहिजे होता. लगीनना गाणं म्हणाल 15 बाया अख्खा गाव झोपू देतात नाही या बहिणी. हां आणि आखो अशा लटकते ना म्हण हो म्हण ना हुकावना हुकावना. आणि मग म्हणतीस द्या हे वांगा मा वांग डबल वांग कोणती मारी येवनले उफट टांग लैरी. हाय म्हणा वृद्धा रोय जाय तुम्ही. आखो एक केसरनं गाणं ऐकले मी. हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार. एक रोज असं डोकं फिरणं आप्पा साहेब गाणं ना अंतरात बदलाय टाका म्हणे. कोण पडी व बेमार ने डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेड़ा लाया हो म्हणा. बापरे मी अंतरात बदलाय टाका बाबा. गोलाया लेनक लाया हो गई खाने को तैयार, लड्डू लाया पेड़ा लाया. आई म्हणा रोज दारू जाई तुम्हाला. तुम्हाला एक एक गाणं द्या माय आणि एक बी गाणं खरं राहत नाही. तुम्ही ते एक गाणं म्हणतेस बहिणी म्हणून कोणतं हे नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरं रास का बहिणी म्हणते मोती पैरत उन्हा. तो नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खरं आहे ते. तो याज ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. एक नंबरनी लब्बड जाऊ त्रास राही तेवढं बरं या को वाजगावण्या बाया नाहीत तशा. खरं तर हे थोडं विनोद म्हणून बोलतो बरं मी. तुमचा अधिकार लई मोठा आहे बरं का माझ्या माया बहिणी हो. तुमले बोलसू इथला रविकिरण मोठा नाही शे. तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हे प्रभू रामचंद्र भगवान नाही का. म्हणजे प्रत्येक भगवंत तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो. हो भगवंत तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो. मग माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलावं. पण एक विनोद म्हणून सांगणे आणि त्यांना मायबी काहीतरी संदेश देणं आहे माले म्हणशील मी बोलस ऐका. तुमना गानास मला बाडी राग नाही या तुमले मन बोलेल ना नाही ते वायबार मरी जाय उन्हा म्हटलं आमना सांगे घ्या सत्यानाश होई जाऊ. राग नाही या बहिणी सण तुमले पक्क ना. देखा आप्पासाहेब बठ्ठ्या बाया सांगा ना बोला म्हणे महाराज. बाकीने बाया मन 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 बोल बोल आमले माहिती तू नीच जे तू बोलशीस बोल. इथल्या बारी बायात बिचाऱ्या. हो खरंच राग नाही करत ना बहिणी सोन बोलू ना म्हणे माया बहिणीसले पक्क माहिती अहो बोलस नाव काय खरं बोलत नाही भाऊ. अहो फक्त विनोद म्हणशीन बोलस आसानसाठी बोलस म्हणशीन. जसं लेकरुणी भाषा मायलेकडच ना तशा म्हणे माया बहिणीसले काना देशने बट्या मायासले समजास अहो काय खरं बोलत नाही आसानसाठी बोलस भाऊ म्हणशीन. बिचारे असे असे ऐकी लेतीस मी तिथले लबाड लुबाड गणत बोललेस तरी अशी देतीस. आई तुम्ही बोलता का बरं. घर जाईन 3 दिन जेवण ना टाया बटाव नाही तुम्हाला. हां मी पोऱ्या बहिणीन बोलत म्हणा पडतं की जास. हो कारण पोरगा जरी बोलता येत नसेल ना माईकडनं त्यानं काकर मागितलं तरी माय बरोबर भाकर द्यास. कारण पोऱ्याने भाषा मायलेच कडस म्हणे काना देशल्या माय असले माहिती वासांसाठी बोलस. खरं ना बहिणीस्वर बोलू ना मग बोल बोल पक्क ना बहिणीस्वर.
राग नाही करत ना मायच्या पक्क ना मागे बसेल मावशीन त्या राग नाही करत ना पक्क पक्क ना खरं सांगू का बहिणी तुमने जातपुरीला बाड राहतो एक नंबरनीला बाड जात राहाय मायच्यान कधी याच ना गाणाच मला बाडी हो याच ना गाणं ऐकू गाणाच मला बाडी मग घरमा तरी चांगलं वातावरण राहील घरमा बी लबाडीत रास तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा जमा करा खिसामा पैसा द्या संध्याकाळी खुर्ची शर्ट खुंटील टांगी द्या तुम्ही जेवण करल्या तुम्ही झोपिल्या तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना केसा जामला तुम्हाला टीएल पैसा म्हणून 500 उपाड दिस सकाळी मग चेक करा 500 कमी वाट राहणार बाईला विचारा काय 500 कमी वाट राहणार हा उलटा चोर कोतवाल को डाटे वर तेन रास आहे मायनं तुमले अक्कल नाहीये मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होतील तुम्ही ओ म्हणा बापरे बटा बरोबर आहे घ्यात 500 गई घ्यात मी इथला उल गेल वावर आहे इथला पाराट सुरूच नाही मी तुम्हाला पाहिजे 500-500 जमा करस मस्त रक्षाबंधनले असतात 2 ग्राम सोनं बनायलेस आपला हातमाठी देस आपले सांगस मन भावनी का नाही मला कानमाना बनाय देणार आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू याला चाले दूध सापडे नाही यानं 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं तुमले वाटस का बोनीस तर गाणास मला लबाडी घरमाज लबाडी हा गली आली मग सुद्धा लबाडीत रास गली आली मग काय लबाडी रास हाते बंगला वैग्यात गेट वैगे मनीषन बरं वैगे पहिले मोक्या वट्टा राहत आणि असा समोरासमोर घरी राहत एक बाईना 1.5-2 वर्षांना पोरगं होतं समोरला वट्टावर टुपू चाली गे शी कराल बशी गे आता घरने मालकीन ती बहिणी दख माय म्हणे एवढंसं पोरग आहे त्याला काय उठाडू म्हणे या शी वहिनी का त्यानं माईल बराल बलायली सो म्हणे आता आई बहीण घरमा काम आवराला चालणे गे तोपर्यंत ते पोरग शी करीश नाही उठीन त्यानं घरमा घुशी गे बाई बाहेरून माय म्हणे पिंट्यात निघ्या म्हणे ताई तुम्हाला पिंट्या आठे शी करी घ्या म्हणे माय होतो ते घरमा की राय ना म्हणे हो ताई तुम्ही हिंद केल्या म्हणे बाई एवढी बाई सांग राहिनी देखाल उन्ही मध्ये देखीच नाही तरी या म्हणल्याला पाहिजे ना इथली लबाड रासायचा ती बाई म्हणे ताई दकील आणि तो शी कर जायला म्हणे दखाल उनी दकेलवर सुद्धा सांगे माय हो म्हणा एवढचा पोऱ्याना काय कार करसो म्हणे तो का असा कलर ना आगस का हो म्हणे कितली लबाडी हो कितली लबाडी महाराज गानास मा लबाडी घरमा लबाडी गली आली मा लबाडी मग तुम्ही मौत मा जातीस बहिणी स्वन हा आते उन्हा महाराज मोड मुद्दावर तुम्ही मौत मा जातीस गाड्या करीश नाही गाडी माई उतरताच तोंड जाकेन रडते ते खरं रास का बहिणी सोन ओ सोन चिडी सोन खरं रास ते गाडी माई उतरताच रडतीस तुम्ही तो मरणारा म्हातारा पोरणीसाठी जर माय रडत असेल बाप मायबापसाठी पोरगी रडत असेल ठीक आहे किंवा कोणीतरी तरुण मरेले मनीषीन रडतच ठीक आहे आपण मान्य करलीच होत पण एखादा म्हातारा मरता मरत नाही घर ना सांगतो वय ना तुम्ही का चिठ्ठी दवाडी टाकी इथला रावण्या करतं त्या म्हातारास ना मरण करता आणि तसारा म्हातारा मरेलवर तुम्ही गाड्या करीन जातीस त्या म्हातारांसाठी रडते ते खरं रास का बहिणी तुमनं ते रडणं जर खरं रास गाड्या करी जाती तोंड जाकी रडतीस त्या म्हातारा मग इथलं जीव होता बहीण तू ना मग उतरान टाइमले ड्रायव्हरले का बस सांगत भाऊ मन चप्पल मधला शीट मग घालते मग तू ना त्या म्हातारा मा जीव होता का चप्पलच मग काकू खरं सांग एक नंबरनी लब्बड जात रास तेवढं बरं आहे ako वासगावल्या बायाने तशा बट तताना सांग राहणू बहिणी सोन जडे तुमनं कोण राहत नाही तताना रडाने यशनी पद्धत मी पुरं बार काय ते ना अभ्यास करायची या गोष्टीसवर काही बायात ना गाड्या करी जातेस ना गली आली माने भाऊ माने 2-4 बाया राहतेस सांगे एक बहीण आता आहे ना दरस एक बहीण आता आहे ना दरस आई बहीण ना डोयाल पदर रास आणि गली माई रडत चालतीस मधमा गटार येस आहे बाजूने ताई सांगत बहीण समाय बरं पुढे गटारे मला दिखी राही ना चाल द्या तुम्ही म्हणजे तोंडले पदर लायल्यावर सुद्धा गटार दिखी राही आणि खरं रडा मग चिते का काकू तुला एक नंबरनी लब्बाड जात राहत ततान्या बाईशने हाटे ना काहीच सांगा नाही भाऊ भुक्या गोमालाय राय नो कोण भरेल घरमा दाती घालली यासनं रडणं आणि तुम्हाला सांगतो तरुण बहिणींना बरं का रडणं शिकिल्या जी बैल रडतायस तिने इथलं वजन रास ना खाय लिहून ताटसार काय देऊ आंघोळ करियो बाथरूम माहिनी घेऊ जिलपटीन ते दोयास करीन जी बहिणीले रडतायस नाही 3 दिनभर चाष्टी राहून का बशा दोय राहून म्हणून सगळ्या बहिणीं तरुण बहिणींना सांगतो रडणं शिकिल्या कारण आमना दोंडायचा मग प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका होती सर मरानंतर मॅडम नुसती फुंडी रडी गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी कितल्या बी रडण्यात ना लोकेशले पटणार नाही मग शब्दे रडा म्हणे आता मॅडम कधी रडेल नाही हो प्राध्यापिका होती मॅडम आणि सर मरेल होता मॅडम म्हणे शब्दे रडणं पडी मग तोंड जा की रडा म्हणे मॅडम
मग मॅडम सरनी करता रडायला लागणे. ओ बाई माझा आप्पा हो म्हणा बा म्हणतं मॅडम तू नको रडू बहीण म्हणतं. कोणी नाही उन्हात तरी चाले आपण तंगडीला दोर बांधी एकला फेक दिसू मी तू नको रडू म्हणतं. नवरान करता असं रडणार आज हो बाई माझा आप्पा हो म्हणतं. नको आपण पहिले उपडी जाशी मॅडम म्हणतं. तू ते रडता यावायला पाहिजे नाही का. जी बाईल रडतायस ना तिनं इथलं वातावरण राहस ना. जी बाईल रडतायस ना ती बडी बडी रडा रडामा भाऊ जाय ना काटा काढल्यास. हा हो रडता यावायला पाहिजे बरोबर आहे की नाही. हो आणि इथलं पटाडीशनी रडतीस ना या बाया हेच ना सर रडाना बी सांगा ना आप्पा माले अभंग नकाल्या महाराज निसर रडणं सांगा तरी सुद्धा सांगतो मी. हो आणि ते मटेरियल अशी बसात ठेवली मी रडाना. कसं आहे ना उद्या उठीन आई जर बंद पडणं तर ना वाकाल्यावाल बरं आहे. कारण पुढे पुढे आता पुरीले रडता यावा नाही. हो मला फक्त सांग द्यावा ना कितला का नीस धरला राहा ना कितला का नीस म्हातारा राहा ना यानं चांगलं रडजात महाराज भारी भारी रडजू मी. कारण तुमनं इथलं मटेरियल आहे ना कितला का वायबार म्हातारा मरे ना. बाईनं पहिलं नवरान करता पहिलं वाक्य रास म्हणा राम राम आहे तू नाव. हां याना महिनामा 17 मुक्काम बियर बारवर राहत. अहो तू ना राम आहे शिलगाई दे आले तथा राम व माय मना झोपाया आंबा कसा कानी वई गया ना मना देव मग सर काकू त्या आंबा काल दाबाईन मरदाशी तू झोपाया आंबा अरे झोपाया आंबा. अहो तू ना झोपाया आंबानी कधी वाजत नाही जांबा. पण रणनं इथलं पठाडीच निराश ना बाप 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 नाही साधं काम. आमना दोंडायचा ना एक म्हातारा मरण भाऊ गोंदाय मा खाता खाता उपडी गे आई वैर आहे शूटिंग वैर आहे चालू मग दोंडायचा नाने मरणा भाऊ. या व्हिडिओ व्हायरल होई जातं 1/25-30 म्हातारा गाडीन पुढे आडावा घ्या तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज. मग दोंडायचा ना नाही होता तथाना म्हातारा होता. जडे मन बी कोण राहत नाही तथाना म्हातारा. हां गोंदाई मा खाता खाता उपडी घ्या. कधी भजनले नाही कधी कीर्तनले नाही कधी मंदिर मा उना नाही कधी देव दर्शन लिहूना नाही कधी भगवंताना नाव लिहिणं नाही. पण मात्र गोंधळ सोडे नाही म्हातारा. तुमनाकडे बस का गोंधळ ड्युटी बुदलीवाला होती ना तुम्ही. हां हां सारखंच शे ना मग ड्युट्या बुदल्या ना. हां आमनाकडे गोंधळ म्हणतस तुमने ड्युट्या बुदल्या राहतेस. हो खाणार असना इथला नेतात रासना फक्त गावमा न्यूतं यायला पाहिजे. बकरा मरेले पण न्यूतंय बाकी ना ती इथला उलगेल राहतं ना. बाईले सकाळी मग सांग देत म्हणा नको रांजो बाई सांगा सावं ते संध्याकाळी लिहिलं नाही व दोन्ही टाईम ना तटेत मोडली सू. बाकी ना ती इथला बानाट राहता ना दुपार ना की सामान निंबू लई फिरतस म्हणतं. तेवढं बरं आहे आपण वाजगाव म्हणायत ना तसा ते बोलता भोजन म्हण नाही मंदिर आहे ना. मग वाजगाव मा म्हणा कमीत कमी वरीस मग 10 मुक्काम राहतात. हो नाही गाव चांगलं दिकी राह ना तुमनं बटा माडकरी दिकी राह ना सर्वात माडकरी आहेत ना. हा मन द्या मी तर आता इंग्रजनी सोडेले मला आता. गोंदाई मा खावाल बस ना म्हातार आणि वाडपे पोरे वाडी राहतात. बाकी ना इथला सुट्टस ना त्या थोडंफार पियल पोरे पियल माणसे पियल राहतस ना त्या वाडपिसले ऐ खालते काढ खालते काढ आहे तो पोऱ्या सांगा हो बार काय नाही रे तू काढ रे खालते काढ रे. हो भाऊ आईकडे चुलावर राही गे बट गई गे रे आपा. म्हातारा नाही चाले 2 पीस उन्हात एक चांगलं होतं एक हाड्डी होती खाणाराले चांगलं समजस होई हाड्डी ना मधमा मटेरियल रास. हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या म्हातारा हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या हाड्डीच बोलली नाही म्हणतो चालू पंगत मा पाहिलं माड्डीनात उनी गुचकीन घ्या पुचकी. हो म्हातारा मरी घ्या वाडपी पोरी म्हणे अलगरमा चिलगावर नाही तर आपलं चोरी दपी बादलीभर काढेल खावा माय आंदी म्हणे. अलगरमा टाका म्हातारील म्हणे तुला म्हातारा घ्या. मग म्हातारी म्हातारांसाठी म्हातारीला माहीत होतं नीचच होता तो पण आता मरानंतर चांगलं चांगलं रडणं पडी नाही का. म्हातारी रडस म्हातारांसाठी हे मनाराम हो माय मनाराम का पंढरपूर फिराले घ्यात ना मनाधनी मनाराम काडंदी मा वजन करी रायनात ना मना देव. मला ते गणत जागते जोत बघत नाही माझ्या कापर बरं आहे पण काय करू म्हणतो. अहो पंढरपूर फिरायला जाई अहो गावमा कीर्तन ऐकाली आणि बोरा बोटा. अहो पंढरपूर जाई का पण म्हातारी नुसतं लबाड रड नाही. पण यामा आपली काही नुकसान नाही गो म्हणतो. म्हाताराला अंघोळ देवाय की घुसलान गाई आणि मग म्हातारी सांगस मनाराम हो माय मनाराम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना मना देव. मी बटा मानतेच
इथून रामना तोंडमा कोंबडीना पीस टाकूची देना म्हणी काकू. खबर म्हणे महाराज म्हणतो यांनी आयुष्यभर फार रमण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशी ना पालाना कितला गुण लागाव. जवळ तुळशी माड घालायला पाहिजे तर तुळशी माड घाली नाही. आता तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी यांना तोंडमा खूपशी दिनं तरी यांना उद्धार होणार. जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल, व्रत एकादशी करावं लागेल, त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. आणि हे इतकं फिरवून फिरवून सांगतो ना तर तुम्हाला माझी विनंती असेल की आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. आपली संस्कृती मुक्या प्राण्यावर दया करणं ही आपली संस्कृती आहे. जोपर्यंत तुम्हाला मुक्या प्राण्यावर दया येत नसेल तर तुमचा जन्म व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल खानपेन चांगलं राही ना का संस्कार चांगला राहतात एवढं ध्यानमा ठेवा ना. जैसे खावे अन्न वैसे होय म्हण, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. म्हणून खाणं पिणं चांगलं ठेवा. तुम्हाला पोरगाना पायमाना काटा तुमले सैन होत नाही, तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही. नुसतं पोरगा आजारी पडले तरी रातभर जागतीस बहिणीस वन. आणि दुसरानं बच्च तू नवरा कापीशी लय सांग तू कुशाल रांधीन खावाडस माय. कुठंतरी हे बंद झालं पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. मुक्या प्राण्यावर दया करा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अदुगर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेडा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील.